आताच्या महत्त्वाचा जो आजचा टॉपिक आहे PCOD, याविषयी बोलण्यासाठी मी डॉक्टर सुशीलकुमार सरडे सर यांना स्टेजवरती आमंत्रित करते. मी डॉक्टर सुशीलकुमार सरडे, सर्वांच्या परिचयाचा आहे. फॉक्सी उस्मानाबाद, IIM उस्मानाबाद आणि व्हिटॅमिस्टिक या सर्वांच्या तर्फे मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक अशा विषयावरती डिस्कस करणार आहेत जो एक बर्निंग प्रॉब्लेम आहे सध्या. ॲक्च्युली PCOS किंवा जेस्टेशनल डायबिटीस इथपर्यंतच हा विषय अडकलेला नाही आहे. आपले जेवढे काही क्रोनिक डिसिजेस आहेत त्या सगळ्या क्रोनिक डिसिजेसच्या मागचा जे कारण आहे मेन, ते कारण मी आज डिस्कस करणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी आपल्या मातृभूमीतच मातृभाषेतच बोलणार आहे, त्याने की माझ्या भावना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि तुम्हालाही माझ्या भावना व्यवस्थित लक्षात येतील. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, PCOD काय आहे, लॅक्टोअल्ब्युमिन काय आहे, जेस्टेशनल डायबिटीस काय आहे, आपण नंतर बघणार आहेत. मेन मुद्दा कुठं आहे, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट मुद्दा आहे हायपर इन्सुलिनेमिया. देर इज रिलेटिव्ह इन्सुलिन रेजिस्टन्स इन ऑल ऑफ अस. आपण काही सुपात आहेत, आमच्यासारखे ज्यांना डायबिटीज झालाय ते जात्यामध्ये आहेत, पण सगळेजणच त्या रिस्क फॅक्टरमध्ये आहोत. का तर आपण निसर्गाने जे आपल्याला अन्न दिलेलं आहे ते अन्न आपण सोडले. आता हा जो हायपर इन्सुलिनेमिया आहे हा आहे ड्यू टू रिलेटिव्ह इन्सुलिन रेजिस्टन्स. रिलेटिव्ह इन्सुलिन रेजिस्टन्स कशामुळे होतोय? सगळ्यात पहिले आहे फॅमिली हिस्ट्री. ॲक्च्युली इट इज फॅमिली हिस्ट्री, इट इज नॉट जेनेटिक. आय एम रिपीटिंग इट. डायबिटीस इज नॉट जेनेटिक, इट इज फॅमिलियल डिसीज. बिकॉज त्यांच्या सर्वांच्या खाण्याच्या पद्धती ह्या सारख्या असतात, म्हणून फॅमिली हिस्ट्री. डाएटवरती मी सगळ्यात शेवटी येणार आहे. नंबर 3 आहे लाईफस्टाईल. आपण जे खातोय आता सध्या, ज्या पद्धतीनं राहतोय खातोय, सगळं चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. लोक दिवसा झोपतायत, रात्री जागरण करतायत किंवा रात्री उशिरा झोपतायत. सगळी सायकल जी निसर्गाने सायकल दिलेली आहे ती सगळी डिस्टर्ब आहे. माझा पेशंट आला पळायलो, माझा दवाखाना आला पळालो, माझं हॉटेल बंद पडले, चला तिकडे दिवसभर रात्रंदिवस तिथंच बसून काम करा. म्हणजे प्रत्येकाची लाईफस्टाईल हायली डेंजरस वेने चालू आहे. दॅट इज नॉट द ॲक्च्युअल लाईफस्टाईल. दिवसातून माणसाने 6 तासच काम करावं, त्यानंतर माणसाला शांतता हवीच आहे. ती लाईफस्टाईल बिघडल्यामुळे आपल्यामध्ये रिलेटिव्ह इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होत आहे. लाईफस्टाईल बदलल्याने काय होईल? स्ट्रेस वाढेल. स्ट्रेस वाढला की तुमच्यामधले स्टिरॉइड्स वाढतील. स्टिरॉइड्स वाढले की आपोआपच रक्तातली ब्लड शुगर थोडीशी हाय होईल आणि ती हाय शुगर मध्ये ढकलण्यासाठी, टिश्यूजमध्ये ढकलण्यासाठी पॅन्क्रियाज आपलं इन्सुलिन चालले वाढवत खूप सारं इन्सुलिन. त्या टिश्यूजमध्ये तर कुठं तेवढी ताकद आहे तेवढं सगळं इन्सुलिन सहन करायला? तुमच्या शरीरामध्ये चालूच आहे ग्लुकोज टाकण्यावरून. लाईफस्टाईल. गट डिसबायोसिस आणि डाएट दोन्ही एकत्र घेईल मी. त्यानंतर आहे स्ट्रेसविषयी मी आत्ता बोललो. क्रोनिक इन्फ्लामेशन, खूप साऱ्या गोष्टी आहेत क्रोनिक इन्फ्लामेशन आपल्या शरीरामध्ये असण्याच्या. जे की आपण डाएट घेतोय त्या सगळ्या गोष्टींमुळं क्रोनिक इन्फ्लामेशन होते. आणि सगळ्यात शेवटचं ओबेसिटी. आता या सर्वांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, डाएट. सर्वांनी एक विचार करा, पूर्ण पृथ्वी तलावरती माणूस हा एकटाच प्राणी आहे ज्याने आपलं अन्न बदललं. निसर्गाने दिलेलं अन्न बदललं. दुसरा एकही प्राणी नाही ज्याने आपलं निसर्गानं दिलेलं अन्न बदललं आहे. माणसाने मात्र बदललं. थोडक्यात उदाहरण सांगतो. राजगुरू सर, खेडेगावामध्ये कुत्र्याला चपाती टाकताना बिगर तेलाची टाका म्हणतात. तेल लावलं तर काय होतंय? कुत्रं पिसाळते. यस, माणूस
हे सगळे हायपर इन्सुलिनिमिया आणि त्याच्या पुढं सगळं जे होतंय ते सगळे माणूस पिसाळल्याचे लक्षणं आहेत. येते लक्षात की आपण आपलं डाएट सोडलेलं आहे. जर कुत्रं पिसाळत असेल तेल लावलेली चपाती खाऊन, माणूस का नाही पिसाळणार? माणूस पिसाळण्याचं म्हणजे हायपर इन्सुलिनिमिया आणि पुढं त्याच्यापासून वाढत जाणाऱ्या सगळ्या गोष्टी. मग खायचं काय बाबा? आपण नेमकं अन्न काय खायचं हा पुढचा प्रश्न. काय वाटतं तुम्हाला? निसर्गाने आजही आपण जरी सिमेंटच्या जंगलात राहत असलो तरी आजही आपण जंगलामध्ये राहणारे मनुष्य प्राणी आहोत. आज आपण जंगलामध्ये असताना काय खाल्लं असतं तेच आजही खाणं अपेक्षित आहे. मी काय अतिशहाणा नाही, मी तुमच्यातलाच आहे, पण प्रयत्न करतोय. ह्या महिन्यात चालू आहे माझं, जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं खाणे. 2015 मध्ये डायबिटीस मला डायग्नोज झाला. वजन खूप कमी झालं. पोद्दार सर आले असतील, पोद्दार सरांकडे गेलो. पोद्दार सरांनी 5 ड्रग चालू केले. 5 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी वजन वाढायले, मला बरं वाटायला, पण शुगर तिथंच. म्हणलं आपण डॉक्टर आहेत, आपण काहीतरी सर्च करून बघू. मग तिथे हे सगळं हायपर इन्सुलिनिमियाचं वाचण्यात आलं, 400-500 पेजेस. तर त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं. मग मी काय केलं, नैसर्गिक डाएट म्हणजे नैसर्गिक डाएट. मार्च 2016 अन्नाचा एक कणही खाल्ला नाही, फक्त हिरव्या भाज्या तशाला तशा, त्याच्यावरती टेस्टसाठी थोडंसं सेंदी लोण आणि त्याच्यावरती टेस्टसाठी थोडीशी दालचिनी पावडर. दालचिनी पावडर कशासाठी? त्याच्यामध्ये क्रोमियम, इट इज रिच इन क्रोमियम, आणि क्रोमियम हेल्प्स इन्सुलिन टू ॲक्ट. क्रोमियमची लेवल वाढावी म्हणून थोडंसं दालचिनी. चक्क 1 महिना तेवढंच. कच्च्या भाज्या तुम्ही तोंडात सुद्धा घालू शकणार नाहीत, कारल्यापासून सगळं, एव्हरीथिंग कच्चं. तेवढा महिना मला एकही टॅबलेट लागली नाही. त्यानंतर आत्तापर्यंत मी ग्लायकोमेट GP 0.5 हाफ सकाळी हाफ संध्याकाळी थोडं बहुत इकडे तिकडे चालत राहतं. एवढ्यावरती आहे, नाहीतर 5चे 10 झाले असते, आज इन्सुलिनवरती असलो असतो. तर आपल्याला काय घ्यायचं आहे? नैसर्गिक डाएट घ्यायचं आहे. निसर्गाने सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित करून दिलेले आहेत, पण आपण त्याच्यामध्ये लुडबुड करायला लागलो. आपल्याला काय आहे? आपल्याला गोऱ्या रंगाची जास्त अट्रॅक्शन आहे. गोऱ्या रंगाची जास्त अट्रॅक्शन आहे. मी गोरं दिसलं पाहिजे, मला खायला सुद्धा गोरच असलं पाहिजे, बघायला सुद्धा गोरच असलं पाहिजे. मग सगळ्यात पहिलं काय केलं आपण? गूळ निसर्गाने दिलेला आहे, तो शुगर वाढू देत नाही. का? तर त्याच्यामध्ये काळा रंग जो आलाय, त्याचा ब्राऊन रंग जो आलाय, दॅट इज ड्यू टू हाय लेवल ऑफ क्रोमियम. काय केलं आपण शहाणपणा? आम्हाला काळं आवडत नाही, आम्हाला गोरं पाहिजे. त्याच्यातलं क्रोमियम काढून घेतलं. काय चाललं शरीरात? फक्त ग्लुकोज, सुक्रोज जे काय आहे ते सगळं शरीरामध्ये चाललं, डायरेक्ट ॲब्झॉर्ब व्हायला लागलं. तेवढं सगळं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ब्लडमध्ये जातं. ब्लडमधून सेल्समध्ये जायला जो क्रोमियम निसर्गाने दिला होता तो तर आपण काढून टाकला. ते ब्लडमध्ये फिरत राहते बिचारा. ब्लडमधली लेवल जास्त झाली की आपलं पॅन्क्रियास ॲक्टिवेट होतो बिचारा. अरे खूप सारी शुगर आली, चला 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 लवकर इन्सुलिन तयार करा. खूप सारे इन्सुलिन तयार होतं. हाच विषय वर्षानुवर्ष चालत राहतो आणि हळूहळू रिलेटिव्ह आणि नंतर ॲब्सोल्यूट इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो. येते लक्षात काय प्रॉब्लेम व्हायलाय? हे झालं शुगर विषयी. दुसरं आहे राईस. आम्हाला पांढरा शुभ्र राईस पाहिजे. जो नैसर्गिक हातसडीचा तांदूळ आहे, जुन्या काळी भरडून जो आणला जायचा, तो फक्त 60%च डायजेस्ट होतो, पण त्याचा कलर आवडला नाही. मग काय केलं? डबल पॉलिश राईस. वरचं सगळं काढलं, पांढरा शुभ्र केला, आतमधलं स्टार्च तेवढं खातोय आपण. अगेन सेम थिंग. दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. एक तर शुगर जे प्रॉब्लेम क्रिएट करायला, नंबर 2 आलं राईस, पॉलिश्ड राईस. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं महाभयंकर प्रकार, खूप महाभयंकर प्राणी हा, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, निसर्गाने दिलेल्या कार्बोहायड्रेट्सची आपण छेडछाड करतोय. काय करतोय? गव्हाच्या पीठ खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही. गव्हाच्या पिठातलं सगळं काही काढून आपण त्याला पांढरं शुभ्र करण्यासाठी काय करायलो? त्याला मैद्यामध्ये
कन्वर्ट करायला लागलो आहेत. मग मैद्यामध्ये पुन्हा तेच आलं, फक्त शुगर्स. निसर्गाने त्याच्याबरोबर जोडून दिलेले फायबर्स, व्हिटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळे आपण काढून टाकले. का तर आपल्याला पांढरं शुभ्र गोरं पाहिजे. मग रिफाईंड कार्बोहायड्रेट्स हे कुठल्या प्रकार आहेत? सगळ्या प्रकारचे बिस्किट्स, सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स, मैद्यापासून बनवलेला प्रत्येक पदार्थ हा रिफाईंड कार्बोहायड्रेट्समध्ये जातो. तो आपण जेवढा जास्त प्रमाणात खाऊ तेवढा आपल्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढत जाणार आहेत. 3 महत्त्वाच्या गोष्टी. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैद्यापासून बनवलेले सगळे पदार्थ. नंबर 2, पॉलिश्ड राईस खायचा नाही, जास्त अवघड सांगत नाहीये. आणि शुगरच्या ऐवजी जॅगरी, इट कॅन बी टॉलरेटेड. ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या, जे मी करतोय, सगळ्या प्रकारच्या भाज्या घ्यायच्या आहेत, तुकडे करायचे आहेत, त्याच्यावरती परत शेंदी लोण, थोडंसं हे ड्रायफ्रूट्स, 1 मिनिट तव्यावरती हे करून घ्यायचं आणि डायरेक्ट खायला. एकदम टेस्टी. माझं रोजचं डाएट आता सध्या तेच आहे. चपाती, भाजी, भाकरी ज्या दिवशी होईल, आता आज संध्याकाळी ठीक आहे, ओके. म्हणजे आठवड्यातले 8, 7, 14 जेवणामध्ये मी 10 जेवण तरी तेच खातो. रॉ मटेरियल येतं घरी, तुकडे होतात, ते तुकड्यांवरती थोडंसं शेंदी लोण आणि ही दालचिनी पावडर टाकली जाते, तव्यावरती जाते 1 मिनटं, हाफ कुक, आणि माझ्या ताटात येते. हाफ कुक्ड का? रामदास स्वामींनी काय म्हणलं? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे अन्नामध्ये प्राण आहे, प्राण. खूप व्यवस्थित लक्ष द्या माझ्याकडं. ज्यावेळेस आपण जे काही खातोय ते डीप फ्राय करतो, त्यामध्ये त्यावेळेस त्याच्यामधला तो जो प्राण आहे, प्राण निघून जातो त्यातला. आपण डेड बॉडी खातो. डेड बॉडी चालेल याला? नाही चालणार. म्हणजे सध्या आपण जे काही खातो आहे ते सगळं नकली आहे. आपली गाडी आहे पेट्रोलची, पण आपण आपल्या गाडीमध्ये काय टाकतोय? केरोसिन. मग आपली गाडी धूर मारायला लागली. आता सध्या थोडे दिवसांनी कार्बोरेटर खराब झाले. माझ्यासारखं कार्बोरेटर माझं खराब झालं, आता चेंज करायचं कार्बोरेटर. डायबिटीज झाला, हायपरटेन्शन झालं, कार्बोरेटर खराब झालं. पुढची स्टेज काय आहे? तसंच वरून केरोसिन जर टाकत राहिलो पेट्रोलच्या गाडीत तर एक दिवस माझं इंजिन काम निघेल. माझं इंजिन काम निघेल म्हणजे काय होईल? मला हार्ट अटॅक येईल, पॅरालिसिस होईल, काहीतरी मोठा झटका बसेल. यायले लक्षात? आपण अन्न व्यवस्थित खात नाहीयेत. छान आयुष्य जगायचं असेल तर जेवढं नैसर्गिक खाता येईल तेवढं नैसर्गिक खावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते पूर्ण फ्राय करून खाऊ नका. थोडंसं त्याला चवीपुरतं शिजवा आणि खा. त्याच्यामधला प्राण बाहेर जाऊ देऊ नका. तो जर प्राण शरीरामध्ये नाही गेला, देवाचं नाव घेत, रामदास स्वामींनी सांगितले की देवाचं नाव घेत ग्रहण करा ते. मग तुम्ही तिथं विष जरी पिलं, खाल्लं, त्यांचं म्हणणं असं आहे देवाचं नाव घेत ज्यावेळेस आपण खातो. आता काय चालू आहे? इकडं जाते मोबाईलमध्येच आणि जेवायला. ॲक्च्युली त्यांनी सांगितले की तुम्ही देवाचं नाव घेत अन्न ग्रहण केलं पाहिजे. काय होईल त्याने? ती सगळी जिम्मेदारी आपण देवाकडे देऊन टाकली. जे जाते ते देवच आहे. मध्ये जाऊन त्याचं पचन करायचंय, त्याला शरीरात कुठं कुठं नेऊन ठेवायचंय, सगळी जिम्मेदारी कुणाची राहिली? परमेश्वराची. नाहीतर आत्ता आपली जिम्मेदारी कशाची आहे? लॅपटॉप, आपला मोबाईलच्या जिम्मेदारीवर खातोय आपण. नाही होणार ते पचन. प्रॉब्लेमच क्रिएट करेल, सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट करेल. तर आपल्या PCOS पेशंटमध्ये काय आलं? हायपर इन्सुलिनिमिया लक्षात आला? आपल्या पेशंटमध्ये हेच चालू आहे की डाएट चेंज झालं आहे. कठारे सर, राजगुरू सर, जिंतूरकर मॅडम जेव्हा PGला असतील तेव्हा त्यांना PCOS फक्त पुस्तकाचं वाचायला असेल किंवा नसेलही. बरोबर आहे का मॅडम? PCOS एकतर वाचायला असेल किंवा नसेलही. पण आत्ता खूप झाले, खूप
जसं की हायपरटेन्शन, डायबेटीस, हार्ट अटॅक जेवढ्या प्रमाणात वाढायला लागले तेवढ्या प्रमाणात PCOS हे प्रमाण वाढायला लागलेलं आहे. पण PCOS हा शब्द वापरताना खूप जपून वापरायचा आहे. पेशंट समोर PCOD हा शब्द खूप जपून वापरायचा. प्रत्येक जण PCOD शब्द वापरतो. एक्स्ट्रीमली रॉंग थिंग करतोय. सोनोग्राफी रिपोर्ट बघू. सोनोग्राफी आपण काय PCOD सोनोलॉजिस्टला मी रिक्वेस्ट करणार आहे, प्लीज गिव्ह इट ॲज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन मॉर्फॉलॉजी. ते बाकी तुमचं तुम्ही करून घ्या. तो तिथं शिक्का मारून देतो की ह्या पेशंटला PCOD आहे. इट इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन मॉर्फॉलॉजी इज द अप्रोप्रिएट डायग्नोसिस PCODचं आपण करणार आहेत. मी आयुष्यामध्ये फक्त 3 PCODचे बघितलेत, ओनली 3 ज्यांना मी लेबल केलं. बाकी सगळे जे आहेत ते प्री PCOS, जसं की आपण प्री डायबेटिक म्हणतो तसं प्री PCOS याच्यामध्ये मी त्यांना ग्रेड करतो. पण स्टॅम्प केलेले 3च पेशंट, 3ही पेशंट आज त्यांच्या हातात बाळ आहे, फक्त गोळ्यांवरती. ओनली विथ मेडिसिन्स, नो सर्जरी, नो हार्मोनल इंजेक्शन्स, नथिंग. हार्मोन फक्त वापरले मी HCG ओव्हॅरियन फॉलिक्युलर रप्चरसाठी, फक्त HCG एकच. बाकी सगळं टॅबलेटवरची. कुठल्या टॅबलेट आहेत मी सांगणार आहे तुम्हाला. नेक्स्ट हे आले लक्षात. हायपर इन्सुलिन व्हायला लागलाय, अँड्रोजन्स वाढायलेत, LH लेवल वाढायली, पॉलिसिस्टिक ओव्हरी व्हायला लागली आणि हा टेस्टोस्टेरॉन देखील वाढायला लागला. ज्यांना अकॅडमिक इंटरेस्ट आहे त्यांना स्लाइड मी पूर्ण शेअर करतो नंतर. नेक्स्ट स्लाइड. इथं लक्षात आले, हायपर इन्सुलिनिमिया इज द मेन रूट कॉज ऑफ ऑल द क्रोनिक डिसीजेस इन्क्लुडिंग आवर PCOS. 2 नंबर स्लाइड. आता यानंतर माझे जे 3 पेशंट होते ज्यांना मी PCOD स्टॅम्प मारला होता, त्यापैकी एक खूप स्पेशल होती पेशंट. मी सांगितल्याशिवाय चालू करू नका, त्याला फक्त लावून द्या, व्हिडिओ चालू करू नका. तर तिची हिस्ट्री अशी होती की चांगल्या घराण्यातली मुलगी, LLB झालेली वकील. माझ्या एका मित्राचा फोन आला, अरे ती थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, बघतो का? मी म्हणलं ठीक आहे, पाठवून दे. ती आली माझ्याकडं, फर्स्ट विजिटला आली. सी वॉज विथ ट्रान्सजेंडर पीपल्स. इंदिरानगरमधल्या त्या ट्रान्सजेंडर लोकांबरोबर ती माझ्या केबिनमध्ये एंट्री केली तिने. ती म्हणाली की सर माझ्या घरच्यांच्या फोर्समुळे इथं आले, मला काही ट्रीटमेंट तुमची घ्यायची नाही, मी त्या लोकांमध्ये खुश आहे, आय एम अ ट्रान्सजेंडर. बसवलं अगोदर तिला. तिच्याच बरोबरचीला एकीला सांगितलं, हिला थोडंसं समजून सांग, आपण हिची इन्व्हेस्टिगेशन करू आणि प्रूव्ह करू तू ट्रान्सजेंडर आहे का, फिमेल आहे का, मेल आहे, जे काही XYZ. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय केलं, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन, बस. 4 दिवसांनी रिपोर्ट आला. परत आली, त्या दिवशी 1 तास लेक्चर झाडलं तिला. 4 दिवसांनी परत आली, रिपोर्ट समोर ठेवले. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नॉर्मल आहे, टेस्टोस्टेरॉन मार्जिनली रेज्ड आहे, त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती केस. मी म्हणलं हे कारण आहे, पण तू मुलगीच आहेस, यू आर सफरिंग फ्रॉम PCOD. तिला थोडासा प्रकाश पडला. म्हणले सर काय करायचं आता? म्हणलं मी काही गोळ्या देतो, ते गोळ्या घे, चालू कर. 6 महिने, दर महिन्याला यायची ती. दर महिन्याला 1 तासाची काउन्सिलिंग. पहिल्या महिन्यापासूनच पिरियड्स रेग्युलर झाले. 6 महिन्यानंतर हर माइंड गॉट चेंज्ड. शी वॉज थिंकिंग की नाही, आता मी मुलगी आहे, माझे पिरियड्स महिन्याला यायला लागलेले आहेत. लग्न करायला तयार नव्हती, इंदिरानगरमध्येच राहत होती. 6 महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर ती लग्नासाठी तयार झाली. तिच्या मिस्टरांशी मी बोललो, असा प्रॉब्लेम आहे, लग्नानंतर तुम्हाला जितके दिवस प्रेग्नन्सी नको तितके दिवस ट्रीटमेंट चालू ठेवू, तुम्हाला ज्यावेळेस बाळ हवं आहे त्यावेळेस मला सांगा, मी ट्रीटमेंट चेंज करतो. 6 महिन्यानंतर तिने लग्न झालं तिचं.
3 महिन्यानंतर मला फोन आला, सर आय वॉन्ट प्रेग्नन्सी. पहिलं जे काही चालू होतं ते बंद केलं, इंडक्शनच्या टॅबलेट दिल्या, त्याच महिन्यात प्रेग्नन्सी राहिली तिची. आणि मग तिच्या हातात 1.5 वर्षानंतर बाळ आलं. म्हणजे माझ्याकडं आल्यापासून 1.5 वर्षामध्ये इंदिरानगरमधून ती आज मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये, नवरा इंजिनियर आहे, एक मुलगा आहे, तिघांबरोबर व्यवस्थित राहत आहे. दिस इज द केस ऑफ PCOD. त्याला PCOD म्हणतात. तिचं म्हणणं जे आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला. पण ते कसं आहे, तिची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये यासाठी तिचं जे म्हणणं आहे लिहून घेतलं आम्ही, आणि माझ्याच हॉस्पिटलमधली एक स्टाफ त्यांनी ते वाचून दाखवलेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी सरडे सरांची एक पेशंट बोलत आहे. मी एक उच्च शिक्षित व उच्चभ्रू घराण्यातली आहे. वयाच्या 24 वर्षापर्यंत, म्हणजे माझे LLBचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते. त्यानंतर माझे वजन वाढायला लागले व पिरियड्स इरेग्युलर झाले. हा प्रॉब्लेम वाढतच गेला. हळूहळू चेहऱ्यावर पुरुषांसारखे केस येऊ लागले. खूप डॉक्टरांना दाखवले, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद येथे, परंतु काहीच फरक पडला नव्हता. मला चेहऱ्यावर केस येत असल्यामुळे समाजात वेगळ्या नजरेने बघू लागले व मलाही वाटू लागले की मी मुलगी नसून ट्रान्सजेंडर आहे. खूप डिप्रेशनमध्ये होते. सुसाईड करण्याच्या निर्णयापर्यंत गेले होते. घरचे लग्नासाठी फोर्स करत होते, परंतु माझी मानसिकता लग्न करण्याची होत नव्हती व तशा फिलिंग्स देखील येत नव्हत्या. त्यामुळे मी ट्रान्सजेंडर लोकांमध्ये फिरू लागले व वावरू लागले. त्यानंतर इंदिरानगर येथे सोबत राहिल्यावर चांगले वाटू लागले, परंतु हे सर्व माझ्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांनी आमच्या ओळखीच्या डॉक्टरांकडून सरडे सरांना भेटण्याचा सल्ला दिला. मी नाकारत होते, परंतु घरच्यांच्या दबावामुळे मी सरडे सरांकडे गेले. त्यांनी माझी पूर्ण केस स्टडी केली व माझी काउन्सिलिंग केली. मी ट्रीटमेंट घेण्यास तयार झाले. पहिल्या महिन्यानंतर मला पिरियड्स व्यवस्थित आले. मी खूप खुश झाले. त्यानंतर 6 महिने सरडे सरांनी 41 महिन्याला 1 महिन्याला माझी काउन्सिलिंग केली. दर महिन्याला 3 महिन्यानंतर माझ्या शरीरात बदल जाणवू लागले. निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह झाले. चेहऱ्यावरील केस कमी होऊ लागले. 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी लग्नासाठी तयार झाले. ट्रीटमेंट चालू होती व सरडे सरांनी माझी पूर्ण केस माझ्या मिस्टरांसोबत लग्ना अगोदर डिस्कस केली होती. त्यांची काहीच हरकत नव्हती. लग्नानंतर 3 महिने ट्रीटमेंट घेतली व नंतर सरडे सरांनी ट्रीटमेंट बदलली. मला लगेच प्रेग्नन्सी राहिली व मला एक मुलगा आहे. आज मी मुंबई येथे एक छान कुटुंबासह सुखी, समाधानी व आत्मविश्वासी जीवन जगत आहे. सरडे सरांकडे गेले नसते तर आज मी इंदिरानगरमध्ये दिसले असते. थँक्यू सर. थँक्यू सरडे सर. हॅलो फ्रेंड्स. नेक्स्ट स्लाइड. म्हणजे PCODमुळं काय काय आपण जेव्हा शब्द वापरतो PCOD, ह्या सगळ्या गोष्टी आपले पेशंट जाऊन यूट्यूबवरती, व्हॉट्सॲपवरती, गुगलवरती सर्च करतात आणि मग त्याच्यामध्ये हे होत असतं, ते होत असतं, काहीही वाचतात. डोकं आउट होऊन जातं त्यांचं. त्यामुळं PCOD शब्द जपून वापरा, लेबल जपून करा. व्हॉट आर द डायग्नोस्टिक क्रायटेरियाज फॉर PCOD? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा, हायपर अँड्रोजेनिझम, क्लिनिकल ऑर बायोकेमिकल. हा जर नसेल, यू कॅनॉट से इट ॲज PCOD. डोंट से इट. जर हायपर अँड्रोजेनिझम दिसत नसेल केमिकली किंवा क्लिनिकली आणि तुम्ही पेशंटला PCOS झाले असं सांगत असाल तर तुम्ही पाप करताय. खूप मोठं पाप आहे ते. हायपर अँड्रोजेनिझम प्रत्येक ठिकाणी मस्ट आहे. नंबर 2ला येतं क्रोनिक ऑर ऑलिगो ओव्ह्युलेशन. ओके. त्यानंतर हेही खूप महत्त्वाचं आहे,
other endocrine causes of oligo or anovulation, they should be excluded, just like thyroid and prolactin. आणि लास्ट पार्ट इज त्यानंतरचा आहे ओव्हॅरियन मॉर्फॉलॉजी. ओव्हॅरियन मॉर्फॉलॉजी. आता रेडिओलॉजिस्टला काय, ज्या ओव्हरीमध्ये शिस्ट नाहीत तिला आपण ओव्हरी म्हणतो का? नाहीच म्हणत. तिच्यात शिस्ट आहे म्हणून ती ओव्हरी आहे आणि फंक्शनिंग आहे. जर शिस्ट नसतील तर तिला आपण ओव्हरी म्हणणारच नाही. इट इज अ नॉन फंक्शनिंग ओव्हरी. त्यांना दिसले शिस्ट की ते ठपका मारून देतात. ॲक्च्युली क्रायटेरिया काय आहे आपला? मोर दॅन 12 पाहिजे. 12 ते 18च्या मध्ये फॉलिक्युल्स पाहिजे. 4 ते 13 मिलीमीटर त्यांची साईज पाहिजे. ठीक आहे. तर इथं आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ. आता काय चालू आहे? आपल्या हायपर अँड्रोजनिझममुळं आपल्या ओव्हरीमध्ये खूप सारे शिस्ट तयार झालेले आहेत. आपल्या पेशंटचा आता ह्या क्रायटेरियामध्ये टाकून डायग्नोसिस झालेलं आहे की सी इज सफरिंग फ्रॉम PCOD. म्हणजे काय व्हायला लागले की खूप सारे 10, 15, 20 जण प्रत्येकाला डेव्हलपिंग फॉलिकल व्हायचं आहे. त्यांच्यामध्ये वाद चालू आहे आणि सगळ्यांकडेच पॉवर आहे. कशाची पॉवर आहे? बॅकिंग हायपर इन्सुलिनिमिया. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरलो. शरीरामध्ये सगळ्या गोष्टी ओव्हरीसाठी इन्सुलिनसाठी रेजिस्टंट होतात, पण ओव्हरी अशी एकमेव टिश्यू आहे दॅट विल नेव्हर गेट रेजिस्टंट टू इन्सुलिन. जे वाढलेलं इन्सुलिन ओव्हरीमध्ये जाऊन राडा करणारच. ओव्हरियन टिश्यू नेव्हर बिकम्स रेजिस्टंट टू इन्सुलिन. काय व्हायले मग? हे इन्सुलिनचं बॅकअप आहे. त्यांच्या मागे अँड्रोजन्स आहेत. 5-5 जण, 6-6 जण, 10-10, 12-12 जण, सगळेजण डॉमिनंट फॉलिकल होण्यासाठी तयार झाले. जसे की आपल्या इथं रेस लागली मुख्यमंत्री होण्यासाठी. 10-15 जण आहेत, नावं घेत नाही आता मी. 10-15 जण तयार आहेत. सगळ्यांकडं मॅन पॉवर, मसल पॉवर अँड मनी पॉवर सगळ्यांकडं आहे. बरोबर. आपली ट्रीटमेंट का आता पहिली काय करणार आहेत आपण? हे जे सगळे लोक आहेत ह्या सगळ्यांची शांती करणे, खोके वगैरे काय काय देऊन खोके वगैरे देऊन हे जे 10-12 जण आहेत त्यांची अगोदर शांती होऊ द्यायची. ती शांती आपण कशाने करणार आहेत? एकतर ओसीपीलने करणार आहेत आणि त्याच्याबरोबर आपलं आयनोसिटाल आणि मेटफॉर्मिन देणार आहेत. म्हणजे त्यांची जी मॅन पॉवर आहे, मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे ते आपण काढून घेणार आहेत. काय काढून घेणार आहेत? हायपर इन्सुलिनिमिया काढून घेणार आहेत. मग ते सगळे झाले वीक. महिना, 2 महिने, 3 महिने ओसीपील आणि हे जे सगळा मसाला आहे बाकीचा, छान आहे मसाला तो हे सगळा दिल्यानंतर ते सगळे वीक होतील. मग आपण हायकमांडकडं सूत्र द्यायची. 3 महिने सायकल्स रेग्युलर केल्यानंतर किंवा 1 महिन्यानंतरही करू शकता तुम्ही, काही इश्यू नाही आहे, डिपेंड्स. मग ज्या कुठल्या गोष्टीने आता सगळे शांत झाले, सगळ्यांची मनी पॉवर, मसल पॉवर सगळं गेले, मग आपण हायकमांडची एंट्री. हु इज हायकमांड फॉर अस? लेट्रोझोल, युअर कुठलं ड्रग आहे, सायट्रेट और व्हॉट एव्हर जे काही तुम्ही इंडक्शनसाठी वापरताय, ही इज द हायकमांड. आता तो ठरवणार या 10-12 लोकांपैकी डेव्हलपिंग फॉलिकल कोण होणार. बरोबर. लेट्रोझोल दिलं तर एक मुख्यमंत्री बनवेल, एकालाच डेव्हलपमेंट फॉलिकल करेल. जर हायकमांड तुमच्या क्लोमिफेन सायट्रेट असला तर आपल्या इथं झालं तसं 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. फॉलिक्युलर जास्त तयार होतात याच्यामध्ये, क्लोमिफेन सायट्रेटमध्ये, आणि लेट्रोझोलमध्ये युजली एकच तयार होतं. आपल्या हायकमांडकडे केस देऊन टाकायची आपण. हायकमांडकडे केस दिली की एक डेव्हलपिंग फॉलिकल तयार होतो, 1, 2, 3 जे काय आहे ते, आणि ते फॉलिकल नंतर रप्चर होऊन पुढं प्रेग्नन्सी राहते. आले लक्षात इथपर्यंत? परत एकदा सांगू ही गोष्ट. आपल्याला सगळ्यांना शांती करायची आहे. सगळ्या आमदारांची शांतपणे खोके वगैरे देऊन ओसीपील आणि मॉयनस्टॉल, तुमचं अल्फा लॅक्टाल्बुमिन किंवा मेटफॉर्मिन देऊन त्यांची शांती झाली की हायकमांडची एंट्री. हायकमांड नंतर मग राज्य चालू. ओके, नेक्स्ट स्लाइड.
आता काय झालं आपल्याला, आता जो त्यांना वीक करण्यासाठी जे पैसे देणार आहेत आपण, जे सगळे 10-15 फॉलिकल्स आहेत, त्यांना वीक करण्यासाठी त्यांचा हायपर इन्सुलिनिमिया त्यांना जो बॅक करतोय, तो हायपर इन्सुलिनिमिया कमी करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रकारचे ड्रग अवेलेबल आहेत. एक तर आहे आयनोसिटॉल्स, दॅट इन्क्लूड्स मायोआयनोसिटॉल अँड डिकायरोआयनोसिटॉल. सेकंड ड्रग आहे मेटफॉर्मिन. इथपर्यंत आपल्याला कल्पना आहे आयनोसिटॉल आणि मेटफॉर्मिन. तिसरा जो गेम चेंजर आहे, तो गेम चेंजर आता मध्ये आलाय. तो गेम चेंजर आहे अल्फा लॅक्टल्बुमिन. मग अशी जी केस आपण बघितली तिला तेच वापरलं होतं मी. ज्या सिव्हिअर केसेस आहेत त्यांच्यामध्ये किंवा सगळ्या केसेसमध्ये वापरलं तरी चालेल. अल्फा लॅक्टल्बुमिन विथ मायोआयनोसिटॉल. इथं काय झाले की आयनोसिटॉल आहे थोडंसं त्याचं काम आहे, मेटफॉर्मिन काही काम करतो पण त्याला काहीतरी साईड इफेक्ट्स आहेत. त्यानंतर आयनोसिटॉल एकटा किंवा मेटफॉर्मिन मिळून चांगलं काम करतात असं निदर्शनास आले. नेक्स्ट स्लाइड. सो आता याच्यामध्ये एक स्टडी आहे की यांनी काय केलंय, आयनोसिटॉल विथ प्लासिबो अँड मेटफॉर्मिन ग्रुप. तर याच्यामध्ये काय लक्षात आलं, थोडक्यात सांगतो की आयनोसिटॉल एकटं देण्यापेक्षा मेटफॉर्मिन त्याच्यामध्ये ॲड केलं तर रिझल्ट्स चांगले येतात. आयनोसिटॉलला असं बघितलं गेलं तर काहीही साईड इफेक्ट नाही, मात्र मेटफॉर्मिनला साईड इफेक्ट आहे. ब्लोटिंग वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, मेटफॉर्मिनला साईड इफेक्ट आहे. मग हे आयनोसिटॉल आणि मेटफॉर्मिन यांच्या कॉम्बिनेशनमधलं मेटफॉर्मिनला आपल्याला ऑप्शन पाहिजे, साईड इफेक्ट करायला गडी नको, तू जरा थांब. नेक्स्ट स्लाइड. चेंजेस इन सिरम लेवल्स ऑफ होमोसिस्टीन अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आणखीन मोठी गोष्ट काय व्हायली, आपल्या हायपर इन्सुलिनेमियामुळं होमोसिस्टीन लेवल खूप वाढत चालली आहे. आणि एव्हरीबडी नोज होमोसिस्टीन लेवल रेज झाल्यानंतर काय होतं. आज ऐकतोय आपण 25व्या वर्षी अटॅक आला, मेला. 28व्या वर्षी स्ट्रोक बसला. 42व्या वर्षी बोलत होता, अटॅक आला, मॅसिव्ह हार्ट अटॅक, मेला. सगळ्या मागं कारण काय, हायपर इन्सुलिनिमिया, त्याच्यामुळं वाढणारं होमोसिस्टीन अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. सगळ्या मागचं कारण तेच आहे की आपण खाल्लं जाणारं अन्न चुकीचं खातोय. त्याच्यामध्ये तेच व्हायले, ज्यावेळेस आपण हे ड्रग देऊ त्यावेळेस होमोसिस्टीनची लेवल कमी होईल आणि तुमचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससुद्धा कमी होईल. मी मायोआयनोसिटॉल आणि मेटफॉर्मिनचं बोलतोय सध्या. नेक्स्ट. तर नवीन कन्सेप्ट काय, ओके. तर आपण आयनोसिटॉल आणि मेटफॉर्मिनचं कॉम्बिनेशन देत होतो. मेटफॉर्मिनला आपण ऑप्शन हुडकायचा आहे मान्य आहे, पण आयनोसिटॉलला सुद्धा रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला लागलेला आहे. का डेव्हलप होतोय आयनोसिटॉलला रेजिस्टन्स, कारण की को प्रेझेन्स ऑफ डिफरंट शुगर्स दॅट मे कॉम्पीट फॉर द सेम ट्रान्सपोर्टर कॉजिंग अ मार्क डिक्रीज इन आयनोसिटॉल ॲब्सॉर्प्शन. आयनोसिटॉलची गोळी खाल्ली आणि त्यावेळेस खाण्यामध्ये स्टमकमध्ये अदर शुगर्स असतील किंवा गोळीमध्येच बऱ्याचदा माल्टोडेक्स्ट्रीन, सुक्रोज, गॅलॅक्टोज हे असतं त्याच गोळीमध्ये, तेच कॉम्पीट करतं आयनोसिटॉल बरोबर ॲब्सॉर्प्शनला. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं आयनोसिटॉल शरीरामध्ये जात नाही. त्यामुळे आयनोसिटॉलचा इफेक्ट तेवढा यायचा कमी झाला आहे. आयनोसिटॉलचा रेजिस्टन्स वाढत चाललेला आहे. तर काय करायचं त्यासाठी, आयनोसिटॉल रेजिस्टन्स वाढायला लागला तर काय करायचं. नेक्स्ट स्लाइड. दिस इज द न्यू कन्सेप्ट. हिअर कम्स द रोल ऑफ आवर सुपर हिरो अल्फा लॅक्टल्बुमिन. It is a globular whey protein that constitutes approximately 22% of proteins in human milk and approximately 3.5% of those in bovine milk. It is an important source of essential amino acids. Essential amino acids are those amino acids which cannot be synthesized in body in mammals. मला तोंडीपाठ असलेले आणि त्याच्यामध्ये आता नवीनच एक 9 ॲड झाला. चांगला आकडा आहे 9. माझा ॲड झालाय.
आयसोल्युसिन, लायसिन, ठीक आहे, 8 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, मिथिओनिन, फिनिलॅमानाइन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन अँड व्हॅलिन, हे 8 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि 9 आत्ता ॲड झालेलं हिस्टिडिन. पण हे आपण मॅमेल्स आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज करून शकत नाहीत, आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. तो इट इज अ सोर्स ऑफ ऑल दोज इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ओके, so it is broken down in intestine to release bioactive peptides which possesses prebiotic, antibacterial, anti-inflammatory and immunomodulatory activities. आपला जो गोंधळ झालेला आहे खराब खाण्यामुळं, तो सगळा गोंधळ मिटवण्यासाठी तो सज्ज आहे. इट हॅज गॉट प्रीबायोटिक ॲक्टिव्हिटी. प्रीबायोटिक वेगळं समजावून सांगायची गरज नाही सगळ्यांना. त्यानंतर अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लॅमेटरी, सगळा जो गोंधळ चालू आहे, कुठलाही डिसीज घ्या, बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन झालं, सुरू सगळं इन्फ्लॅमेशन, त्यालाच डिसीज म्हणतात. आणि इम्युनोमॉड्युलेटरी ॲक्टिव्हिटीज. इम्युनोमॉड्युलेटरी म्हणजे काय ते आपण पुढे बघणारच आहेत. इट इज ॲडमिनिस्टर्ड ओरली, पास अनडिस्टर्ब थ्रू स्टमक. ही व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपण जे रुटीन प्रोटीन खातो ते रुटीन प्रोटीन स्टमक गॅस्ट्रिक ॲसिडमध्ये गेलं की त्याचं प्रेसिपिटेट तयार होतात, पण हे याचं प्रेसिपिटेट तयार होत नाही. ओके, त्यामुळे स्टमकमधून डायरेक्टली इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे. नेक्स्ट स्लाइड. काय काय करतं अल्फा-लॅक्टोअल्बुमिन? इट मे ऑफर अ नॉवेल अप्रोच टू ट्रीट inositol non-responsive PCOS patients. It can stimulate secretion of glucagon-like peptide, which in turn increases the gene expression of sodium glucose transportase 1, sodium transporter 2. हे दोन जे ट्रान्सपोर्टर्स आहेत हे आयनोसिटॉलला इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब करण्यासाठी लागतात. मग तुम्ही ॲडिशनल शुगर जरी खाल्ली कॉम्प्लिशनला, आपलं अल्फा-लॅक्टोअल्बुमिन काय करायला लागले, ते सगळे रिसेप्टर्सची कॅपॅसिटी स्ट्रॉंग करायला लागले, म्हणजे आपला आयनोसिटॉल ओढून घेतलं जाईल. त्यानंतर काय करतं, इट ऑल्सो इम्प्रूव्ज द परमिएबिलिटी ॲट टाईट जंक्शन्स ऑफ इंटेस्टायनल सेल्स दॅट इम्प्रूव्ज डायरेक्ट ॲब्सॉर्प्शन ऑफ आयनोसिटॉल. काय होतं, इन्फ्लामेशनमुळं आयनोसिटॉल ॲब्झॉर्ब केलं जात नाही, होत नाही. पण याची एक प्रीबायोटिक अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन आहे अल्फा-लॅक्टोअल्बुमिनची, त्यामुळं त्या ॲक्टिव्हिटीमुळं ॲब्सॉर्प्शन आयनोसिटॉलचं वाढेल. तिसरी गोष्ट काय, को ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आयनोसिटॉल प्लस अल्फा-लॅक्टोअल्बुमिन मे बी मोर इफेक्टिव्ह दॅन आयनोसिटॉल अलोन, प्रोव्हाइडिंग अ क्लिनिकल efficacy even in so called inositol resistant patients. म्हणजे आयनोसिटॉल काम करत नाहीत अशा पेशंटमध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतील जेव्हा आपण आयनोसिटॉल बरोबर अल्फा-लॅक्टोअल्बुमिन देऊ. अल्फा-लॅक्टोअल्बुमिन विषयी लक्षात आलं. प्रोटीन आहे सिंपल, नो साईड इफेक्ट्स, नथिंग. सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये. इट हॅज गॉट प्रीबायोटिक ॲक्टिव्हिटी, इट हॅज गॉट अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्टिव्हिटी, सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर्सची संख्या वाढवतं, आयनोसिटॉल दिलेलं लवकर ॲब्सॉर्ब करतं. खूप छान इफेक्ट आहेत, नो साईड इफेक्ट. नेक्स्ट, द मेजॉरिटी ऑफ वुमन विथ PCOS exhibit gut dysbiosis which is implicated in PCOS pathogenesis. म्हणजे मी लेक्चरला जिथून सुरुवात केली, गट डिसबायोसिस. कशामुळे गट डिसबायोसिस होतं की आपण आपल्याला निसर्गानं दिलेलं अन्न खात नाहीये, ढेकर यायला लागली, गॅसेस व्हायला लागले, कॉन्स्टिपेशन व्हायला, सगळा राडा. कशामुळं, निसर्गानं दिलेलं अन्न आपण खात नाहीत, त्यामुळं गट डिसबायोसिस होतं. ते गट डिसबायोसिस अल्फा-लॅक्टोअल्बुमिन खूप छान प्रकारे कंट्रोलमध्ये घेऊन येतं, नॉर्मलाइज करतं.
Alpha lactalbumin acts as a prebiotic and improves gut dysbiosis that is commonly found in PCOS. It increases the levels of lactobacillus and bifidobacterium that helps in reducing insulin resistance and gut inflammation. एक तर आयनोस्टॉलला घ्यायला मदत करायला, दुसरी गोष्ट तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला सुद्धा मदत करायला लागलेलं आहे हे ड्रग. इट इज ब्रोकन डाऊन इनटू व्हेरियस बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स अँड अमायनो ॲसिड्स that are absorbed and have anti-inflammatory effects in the body. 2-3 कामं छान करायला लागलाय तो. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आपल्याला प्रोव्हाइड करायला लागलाय. दुसरी गोष्ट बरोबर असलेलं आयनोस्टॉलला कामाला लावायला लागलाय. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला लागलाय. इन्फ्लामेशन बॉडीमधलं कमी करायला लागलाय. नेक्स्ट, इट इन्क्रीजेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ myostatin. Positive effects of alpha lactalbumin in management of PCOS. It acts as a prebiotic, recovers gut dysbiosis, improves gut flora, lactobacillus XYZ, improves insulin resistance, improves inflammation. Alpha lactalbumin is broken into various bioactive peptides that has anti-inflammatory effects. सगळ्यात शेवटचं माझ्या पेशंटने मगाशी सांगितलं, मला 3 महिन्यानंतर खूप चांगलं वाटायला लागलं होतं. का चांगलं वाटायला लागलं होतं? तर त्याचं कारण आहे अल्फा लॅक्टल्ब्युमिन. अल्फा लॅक्टल्ब्युमिन इज रिच इन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि ट्रिप्टोफॅन इज द प्रिकर्सर ऑफ सेरोटोनिन. डोपामिन, सेरोटोनिन हे सगळे हॅप्पी हार्मोन्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे. जी पेशंट डिप्रेशनमध्ये गेली आहे, काउन्सिलिंग प्लस ड्रग. ट्रिप्टोफॅनची लेवल खूप जास्त आहे. ट्रिप्टोफॅन इज अ प्रिकर्सर ऑफ सेरोटोनिन. पेशंटच्या डोक्यामधलं, मेंदूमधलं सेरोटोनिनची लेवल वाढेल. म्हणजे गटपासून अगदी ब्रेनपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स द्यायला आपलं अल्फा लॅक्टल्ब्युमिन. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज द सायंटिफिक इव्हिडन्स? ज्यांना इंटरेस्ट आहे खूप आणखीन वाचण्यासाठी नेक्स्ट, त्यांना मी हे फॉरवर्ड करणारच आहे. याच्यामध्ये तेच दिलं आहे की फक्त मायोनिस्टॉल आणि मेटफॉर्मिन प्लस मायोनिस्टॉल आणि अल्फा लॅक्टोबल अल्ब्युमिन कुठलं बेटर आहे? तर मायो आयनस्टॉल विथ लॅक्टल्ब्युमिन इज बेटर. जे डायबेटिक आहेत त्यांनी फक्त अल्फा लॅक्टल्ब्युमिन खाल्लं तरी चालतं. नेक्स्ट, काय होतं याच्यामध्ये? टोटल कोलेस्ट्रॉल कमी होतं आहे, ट्रायग्लिसराइड्स कमी होत आहेत, टेस्टेस्टेरॉन लेवल सिग्निफिकंटली कमी होते, फ्री टेस्टेस्टेरॉन सिग्निफिकंटली कमी होते, DHEA सिग्निफिकंटली कमी होते, सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन सिग्निफिकंटली कमी होतं आहे आणि मायोनिस्टॉल लेवल्स खूप वाढल्या जात आहेत जर आपण अल्फा लॅक्टल्ब्युमिन मायो आयनस्टॉल बरोबर दिलं तर. म्हणजे एवढे सगळे हेल्थ बेनिफिट्स आपल्या पेशंटला भेटणार आहेत अल्फा लॅक्टल्ब्युमिनमुळं. अल्फा लॅक्टल्ब्युमिन कोणाच्या ठिकाणी वापरणार आहेत आपण? मेटफॉर्मिनच्या ठिकाणी वापरणार आहेत. त्याचे एवढे सारे छान छान इफेक्ट्स आपल्याला मिळत आहेत. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये दिले की बॅक, याच्यामध्ये ते सांगितले की होमा इंडेक्स डायबिटीसमध्ये आहे. वाचा घरी गेल्यानंतर, माहिती नसेल तर. इन्सुलिन लेवल, अँड्रोजन लेवल्स कमी करतात. नो सिग्निफिकंट ॲडवर्ट इफेक्ट्स वेर डिटेक्टेड इन बोथ ग्रुप ऑफ पेशंट्स. म्हणजे ओनली आयनस्टॉल्स आणि आयनस्टॉल प्लस अल्फा लॅक्टल्ब्युमिन, काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. मायोनिस्टॉल गिवन विथ अल्फा लॅक्टल्ब्युमिन इम्प्रूव्ज इम्पॉर्टंट पॅरामीटर्स इन PCOS पेशंट विथ इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणार आहे, खूप सारे पॅरामीटर्स नॉर्मल लेवलला आणणार आहे. नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये इन्सुलिन लेवल कशी कशी कमी होते ग्राफिकली दिले. नेक्स्ट, टेस्टेस्टेरॉन कसं कमी होते ग्राफिकली दिले. नेक्स्ट,
लिपिड प्रोफाईल मागास बघितला आपण, लिपिड प्रोफाईल सुद्धा खूप छान होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ते डाएट करत असल्यामुळे अतिशक्ती करत नाही. मी मागच्या वर्षी माधवबागला गेलो होतो, अश्विनी आहे इथंच, माझं लिपिड प्रोफाईल केलं गेलं. कुठलं लिपिड म्हणतात त्याला, गुड कोलेस्ट्रॉल. त्या डॉक्टरांनी सांगितले की एवढं गुड कोलेस्ट्रॉल हाय असलेला पहिला माणूस बघितलाय मी. दॅट इज द पॉवर ऑफ नॅचरल डाएट. ठीक आहे. मायनेस्टॉल आपलं अल्फा लॅक्टल्ब्युमिन आपल्याला ते देणारच आहे. नेक्स्ट स्लाइड. परत तेच की मेटाबॉलिक पॅरामीटर्स काय काय चेंज होतात, हार्मोन्स काय काय, होमा हे ते. चला नेक्स्ट. ह्याच्यामध्ये ते आता महत्त्वाची गोष्ट कुठं आहे, जेस्टेशनल डायबिटीज. एक तर आता आपण PCOS विषयी डिस्कस केलं. आता जेस्टेशनल डायबिटीस आणि डायबिटीसमध्ये काय काम करतं हे, तर वुमन विथ डायग्नोसिस ऑफ जेस्टेशनल डायबिटीस वी आर रँडमली ट्रीटेड फॉर 2 months विथ मायनेस्टॉल 2 ग्रॅम प्लस 50 milligram ऑफ अल्फा लॅक्टल्ब्युमिन अँड फोलिक ॲसिड 200 मायक्रोग्रॅम. आणि कंट्रोल ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त फोलिक ॲसिड दिलं गेलं. काय झालं, 2 महिन्यानंतर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी झाला. ज्यांना इन्सुलिन चालू आहे त्यांचं इन्सुलिन घेण्याचं कमी झालं. फिटल ग्रोथ व्यवस्थित झाली. IUGR किंवा मॅक्रोसोमिया डेव्हलप झाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, प्रीटर्म बर्थ झाल्या नाहीत, जे की जेस्टेशनल डायबिटीसचे जेस्टेशनल डायबिटीसमुळे जे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात ते सगळे कॉम्प्लिकेशन्स अल्फा लॅक्टल्ब्युमिन कमी करायला मदत करतं. नेक्स्ट. एक मिनिट, बॅक. प्रीटर्म बर्थ 0, ॲडमिशन टू NICU 0. म्हणजे हाय शुगर लेवलमुळे जे काही प्रॉब्लेम होणार आहेत, आपण मेटफॉर्मिन देतोय किंवा इन्सुलिन देतोय, प्रत्येकाचे आपले साईड इफेक्ट्स आहेत. हा बिना साईड इफेक्टचा साधा प्रोटीन आहे, काही नाही आहे त्याच्यात. एवढे सगळे जेस्टेशनल डायबिटीसमध्ये सुद्धा ही टॅबलेट तुम्ही आरामात देऊ शकता. यू कॅन इझिली रिप्लेस मेटफॉर्मिन. यू वुड बी एबल टू रिड्यूस insulin requirement. ओके. नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यामध्ये मायनेस्टॉल आणि इफिकसी कम्पेअर्ड विथ मायनेस्टॉल अलोन, याच्यामध्ये काय दिले, ह्या दोघांचं मिळून वापरलं तर इफिकसी चांगली आहे. नेक्स्ट. इंटेस्टाइनल ॲब्सॉर्प्शन मागाशीच डिस्कस केलं आपण. ॲब्सॉर्प्शन वाढवतं, अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन करतं, सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर वाढवतं, आयनस्टॉल चेंज. नेक्स्ट. Conclusion and summary. Next. Insulin resistance is an established etiopathogenesis of PCOS. जे उशिरा लोक आले त्यांच्यासाठी 1 मिनिटात सांगतो. रिलेटिव्ह इन्सुलिन रेजिस्टन्स हे आपण आपल्याला निसर्गानं दिलेलं जे अन्न आहे ते खात नाहीत, त्याच्यामुळं होत आहे. निसर्गानं दिलेलं अन्न काय आहे एवढं समजण्याचे तेवढं सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळं मॉडिफाय करून खातोय. खाऊ नका, शुगर खाऊ नका, गुळ खावा, भात पॉलिश राईस खाऊ नका, साधा खावा हातसडीचा, त्यानंतर गोड पदार्थ गुळाचे खावा. ओके. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स मैद्यापासून बनलेली गोष्ट खाऊ नका. ते खाल्ली की इन्सुलिन रेजिस्टन्स होणार. आणि दॅट इज द इटिओपॅथोजेनेसिस ऑफ PCOS. आपल्याला पेशंटला सुद्धा याच पद्धतीनं काउन्सिलिंग करायचं आहे की तुला काय खायचं बाई नेमकं, सोप्यात सांगता येतं. नेक्स्ट स्लाइड. Insulin sensitivity can act by reducing androgen levels, improving ovarian function and ovulation, as well as improving metabolic parameters. Next. In addition to or as an option to metformin, Ionestol, that is Mionestol and Decarostinol, have emerged as effective treatment options with advantage of better tolerance.
म्हणजे मेटफॉर्मिन आणि आयनोस्टॉल्स. नेक्स्ट, inositol resistance may be present in 1/3 of women with PCOS. Why? Due to reduced absorption resulting from competitive inhibition of gut transporters as well as chronic gut inflammation. Next, alpha-lactalbumin increases the gene expression of sodium glucose transporter 1 and 2 and also improves permeability at tight junctions at intestinal cells that improves absorption of inositols. आयनोस्टॉलला शरीरामध्ये घेऊन जातं. आयनोस्टॉल त्यांचे काम करतात. सगळ्यांना माहिती आहे आयनोस्टॉल काय काम करतं ते. नेक्स्ट, अल्फा लॅक्टल्ब्युमिन also reduces chronic gut dysbiosis, inflammation, prebiotic activity. Okay, next, combination of EMI and DCI in right ratio with alpha-lactalbumin has shown to be effective and well-tolerated treatment to improve insulin sensitivity, ovarian function and metabolic parameters and also mood changes. गटच्या इन्फ्लामेशन पासून, बॉडीच्या इन्फ्लामेशन पासून ते अगदी ब्रेन पर्यंत सगळे छान इफेक्ट्स आहेत अल्फा लॅक्टल्ब्युमिनचे. पेशंटचं जे डिप्रेशन आहे ते सुद्धा तिनं सांगितलं मगाशी, मी सुसाईड करायच्या विचारात होते. 3 महिने अल्फा लॅक्टल्ब्युमिन खाल्लं, सिरोटिन लेवल वाढली, सी केम टू नॉर्मल लेवल. थँक यू. She was thinking PCOS, what to do. After knowing about alpha lactalbumin, now she is happy. Yes, I got something promising. Thank you. Thank you all.